नमस्कार माझ्या व्यवसाय बांधवांनो. खुशखबर, खुशखबर, खुशखबर. एम-के-सी-एल, एम-एस-सी-आय-टी न्यू सेंटर रजिस्ट्रेशन प्रोसेस 2026 या वर्षासाठी सुरू झालेली आहे. 14 ऑक्टोबरपासून ही रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे. व जशी ही रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झाली, त्यामध्ये अनेक सेंटर चालकांच्या मनात अनेक प्रश्न पडलेले आहेत, की हे सेंटर रजिस्ट्रेशन प्रोसेस कसं अप्लाय करायचं? सेंटर आम्ही कुठे ओपन करू शकतो? ओपन एरिया काय आहे? व त्याचप्रमाणे आम्हाला खर्च किती लागेल? सेंटर ओपन करण्यासाठी आम्हाला ऑनसेट एक्झाम जी काय आहे ती द्यावी लागते का? द्यावीच लागेल का? व ती देण्यासाठी काय-काय अभ्यासक्रम आहे? व ती का द्यावी लागते? त्याचा अभ्यासक्रम कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे? त्याच्याबद्दलची तयारी कशी केली पाहिजे? असे अनेक प्रश्न माझ्या व्यवसाय बांधवांच्या मनात आहे. आजची ही व्हिडिओ मी ह्याच सर्व प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. तर सर्वप्रथम एम-के-सी-एल आणि एम-एस-सी-आय-टी काय आहे? याबद्दल जर तुम्ही ही व्हिडिओ बघता आहे, तर तुम्हाला याबद्दल नक्कीच तुम्हाला आयडिया आहे, की एम-के-सी-एल म्हणजे महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत एम-एस-सी-आय-टी महाराष्ट्र स्टेट सर्टिफिकेट इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ह्या कोर्स जो गेल्या 25 वर्षापासून आय-टी क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर शिक्षित बनवत आहे. 1 करोडहून अधिक विद्यार्थी या कोर्समध्ये एनरोल करून आज चांगल्या पद्धतीने आय-टीमध्ये करियर करून अ, त्यांचे करियर घडवत आहे. व त्याचप्रमाणे आज माझ्या मते जगामधला हा एकमेव कोर्स असेल, की जो 25 वर्षापासून सातत्याने मार्केटमध्ये टिकून आहे व तो त्या कोर्स केल्याने विद्यार्थ्यांना लेटेस्ट सॉफ्टवेअर नॉलेज आणि मार्केटमध्ये लागणारा जोही काही प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे, तो ह्या कोर्समधनं मिळतो. याचा फायदा आपण आपल्या व्यवसायामध्ये करू शकतो, की जर आपण ह्या एम-के-सी-एल, एम-एस-सी-आय-टीची मान्यता जर आपण मिळवली, तर आपल्याकडे रेडीमेड असे विद्यार्थी जे एम-एस-सी-आय-टी कोर्स करू इच्छिता, ते आपल्याकडे आणखीन प्रवेश घेऊन आपला व्यवसायामध्ये भर पाडू शकतात. तर असा हा एम-के-सी-एलचा जो काही कोर्स आहे, एम-एस-सी-आय-टी या कोर्स बाबतीत ही सर्व गोष्ट होती. आता ही जी एम-के-सी-एलची रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे, सेंटर मिळवण्यासाठीची जी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसबद्दल मी थोडक्यात सांगतो. तर पहिला प्रश्न आहे, की आम्ही कोण ह्या सेंटर रजिस्ट्रेशनमध्ये भाग घेऊ शकतो? तर कोणीही एखादा इंडिव्हिज्युअल प्रोप्रायटरशिप फर्म असेल, एखादी ट्रस्ट असेल, एखादी पार्टनरशिप फर्म असेल किंवा एखादं ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असेल, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असेल, स्कूल असेल, कॉलेज असेल, ह्यापैकी कोणीही ह्या प्रोसेसमध्ये सहभागी होऊन ह्या प्रोसेसला तो रजिस्ट्रेशन प्रोसेसमध्ये भाग घेऊन सेंटर मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये येऊ शकतो. त्याचप्रमाणे पुढे ही प्रोसेस कशी चालणार आहे? तर याच्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. तुम्हाला बाकी डिटेल्स तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसतच असतील, तर तेही तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. ठीक आहे. तर सर्वात पहिली प्रोसेस जी आहे ते register.mkcl.org या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या प्रोसेससाठीचं रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशनसाठी सुरुवातीला फक्त तुम्हाला तुमचं नाव, सेंटरचं नाव, ॲड्रेस त्याचबरोबर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी एवढीच प्रायमरी इन्फॉर्मेशन तुम्हाला पहिल्या स्टेपच्या रजिस्ट्रेशनसाठी लागतं. त्यानंतर तुम्हाला तुमच्या ईमेलवर सोलार आयडी म्हणजे तुमचं लॉगिन आयडी आणि पासवर्ड तुम्हाला मिळतं. त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला बाकीचे डिटेल्स भरावे लागतात. येत्या व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला ही प्रोसेस कशी असते, रजिस्ट्रेशन कसं करतात याबद्दलही सांगणार आहे. फक्त ही YouTubeवर न देता हे आपल्या क्लासचं जे ॲप आहे, त्या क्लासच्या ॲपमध्ये तुम्हाला ह्या सर्व गोष्टी भेटतील आणि ॲपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, की अजून याच्याबद्दलचे काही डिटेल व्हिडिओज ज्या आहेत, त्या तुम्हाला आपल्या क्लासच्या ॲपवर बघायला भेटतील. तर नक्कीच डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या क्लासचं ॲप जे आहे, ते ॲप तुम्ही डाउनलोड करून घ्या. ॲपचं नाव आहे श्री साई अकॅडमी आणि त्याच्यामध्ये तुम्हाला याबद्दलची प्रक्रियेबद्दलचे सर्व व्हिडिओज बघायला भेटतील. तर ही सेकंड प्रोसेस असणार आहे, ज्याच्यामध्ये तुमचे बाकीचे डिटेल्स आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमचं सेंटर कोऑर्डिनेटर, सेंटर फॅसिलिटेटर. आता काय असतं सेंटर कोऑर्डिनेटर? कोऑर्डिनेटर म्हणजे जो सेंटर चालवतो. फॅसिलिटेटर म्हणजे जो सेंटर विद्यार्थ्यांना शिकवतो. असे हे 2 लोकं आहेत. मग परत प्रश्न पडेल, की सर हे दोघं कामं एकच व्यक्ती करू शकतो का? 100% करू शकतो, की सेंटर कोऑर्डिनेटर आणि सेंटर फॅसिलिटेटर हे दोन्ही एकच व्यक्ती राहू शकतो किंवा तुम्ही एकापेक्षा जास्तही लोकं सेंटर फॅसिलिटेटर म्हणून ठेवू शकतात. सेंटर कोऑर्डिनेटर मात्र एकच असतो. एका सेंटरसाठी एकच असतो. त्यानंतर तुमची रजिस्ट्रेशन फी आहे. तुम्हाला जर स्क्रीनवर बघायला भेटत असेल, तर तुम्हाला इथे अ,
तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन फी इथं लिहून दिलेली आहे, की जी ₹10,000 तुमची रजिस्ट्रेशन फी आहे, की तुम्ही या प्रक्रियेमध्ये भाग घेताय. त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ही ₹10,000 ची रजिस्ट्रेशन फी तुम्हाला द्यायची आहे. ही प्रोसेस तुम्हाला सोलार जे आमचं लॉगिन आयडी, पासवर्ड जे एम-के-सी-एल तर्फे भेटणार आहे, ते तुम्हाला त्याच्या थ्रू ही प्रोसेस करायची आहे. त्याचबरोबर ₹9,500 इन केस या प्रोसेसमधनं तुम्ही काही कारणास्तव जर बाहेर पडले किंवा काही कारणास्तव जर तुमची ही प्रोसेस पूर्ण झाली नाही, तर तुम्हाला ₹500 कट करून 9,500 पुन्हा तुमच्या बँक अकाउंटमध्ये तुम्हाला रिफंड केले जातील. म्हणजे तुमचा जो काही रजिस्ट्रेशनचा जो खर्च होणार आहे, इन केस जर तुमचं सेंटर नाही झालं, तर तो फक्त ₹500 तुमचे जाणार आहे. तर 10,000 पैकी 9,500 तुम्हाला रिफंडसुद्धा भेटणार आहे, असं एम-के-सी-एलने त्यांच्या वेबसाईटवर सांगितलेलं आहे. ओके. तर तुमचे सुरुवातीचे रजिस्ट्रेशन फीस जी आहे ती 10,000 आहे आणि त्याच्यातले 9,500 हे रिफंडेबल आणि ₹500 हे नॉन रिफंडेबल आहे. ओके. तर ही पहिली प्रोसेस आहे जी तुम्हाला माहीत असली पाहिजे किंवा तुम्हाला माहीत करून घेतली पाहिजे. त्यानंतर आता हा पूर्ण वर्क फ्लो आहे. वर्क फ्लो कसा चालणार आहे? तर सर्वात पहिले एम-के-सी-एलने काय केलं, जाहिरात पब्लिश केली, की बाबा नोटिफिकेशन दिलं, की रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे. त्यानंतर आपण mkcl.org/register या वेबसाईटवर जाऊन आपल्याला तो ए-ओ फॉर्म भरायचा आहे. ए-ओ फॉर्म म्हणजे मी तुम्हाला या सर्वांचे शॉर्टकट्स फुल फॉर्म सुद्धा इथं दिलेले आहे खालच्या बाजूला. हे वेबसाईटवर सुद्धा अवेलेबल आहे, की ए-ओ म्हणजे कोण? तर ॲप्लिकंट ऑर्गनायझेशन. ओके. तर हे सर्व शब्द जे इथे वापरले जात आहेत, याचे सर्वांचे फुल फॉर्म खाली दिलेले आहेत. ते तुम्हाला लक्षात येतील. तर आपण ॲप्लिकंट ऑर्गनायझेशन आहे. तर आपण या वेबसाईटवर जाऊन रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्ट्रेशन झाल्यानंतर काय-काय लागणार आहे आपल्याला? तर आपल्याला नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर एवढ्याच गोष्टी अपेक्षित आहे सुरुवातीला. ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर बरोबर देऊन व्हेरिफाय करून तुमची पुढची प्रोसेस आहे टी-पी सिलेक्शन. आता टी-पी काय असतं? तर तुम्ही परत इथे जाऊन बघू शकता. टी-पी म्हणजे काय? ट्रेनिंग प्रोव्हायडर. आता हा जो टी-पी असतो, हा टी-पी म्हणजे काय आहे? खरं तर एम-के-सी-एल काय करतं? तुम्हाला स्वतः डायरेक्ट सेंटर न देता तुम्हाला टी-पी अलोकेट करतं. म्हणजे यदाकदाचित भविष्यामध्ये तुम्ही जेव्हा सेंटर चालवत असाल, तर सेंटर चालवत असताना तुम्हाला काही अडी-अडचण आली, तर तुम्ही डायरेक्ट एम-के-सी-एलला संपर्क न साधता तुम्हाला टी-पी त्यामध्ये मदत करतो, की टी-पी पण तुमच्या अडी-अडचणी दूर करतो आणि तुम्हाला शंका निरसन करतो. तर याच्यामध्ये अनेक टी-पी आहेत. तर त्याच्यातून तुम्हाला पाहिजे तो टी-पी तुम्ही यातनं निवडू शकतात आणि टी-पी निवडल्यानंतर तुम्ही पुढे ए-ओ विल प्रोव्हाईड अ बेसिक लोकेशन आणि बँक डिटेल्स. पुढची प्रोसेस काय असणार आहे? एकदा हा तुम्ही टी-पी सिलेक्ट केला, की टी-पी सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला बेसिक डिटेल्स इथं द्यायचे. आता लक्षात घ्या, हे बेसिक डिटेल्स जे लोकेशनचे आहेत, हे खूप महत्त्वाचे आहेत. एम-के-सी-एलने एम-एस-सी-आय-टी सेंटर कुठेही ओपन करायला परमिशन देत नाही. हे लक्षात असू द्या. एम-के-सी-एलने एक मोठी यादी दिलेली आहे. ज्या त्या तुमच्या जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये जाऊन तुम्हाला ती यादी बघायची आहे आणि त्या यादीमध्ये तुमचा एरिया, ज्या ठिकाणी तुम्ही सेंटर अप्लाय करताय, ते तिथे जागा ओपन आहे का? तुम्ही म्हणाल, "सर माझं सेंटर त्या एरियापासून जवळच आहे." जवळ नाही, त्या एरियातच पाहिजे. एम-के-सी-एल या गोष्टीबद्दल अतिशय स्ट्रिक्ट आहे, की ज्या ओपन एरिया जो दिलेला आहे, त्या आणि त्याच एरियामध्ये तुम्ही सेंटरसाठी अप्लाय करू शकतात. तुमचं सेंटर तिथे नसेल, तर तुम्ही तिथे अप्लाय करू शकणार नाही आणि जिथे ओपन एरिया आहे, जिथे ओपन आहे, त्या ठिकाणी तुम्ही नवीन सेंटर चालू करू शकतात. पण त्याच्या आजूबाजूला, त्याच्या जवळ आहे आणि त्याच्यापासून 100 फुटावर आहे आणि 100 मीटरवर आहे, चालणार नाही. त्यामुळे हे बेसिक डिटेल्स तुम्ही कोणत्या ओपन एरियामध्ये अप्लाय करता आहे, ते व्यवस्थित इथे नमूद केलं पाहिजे आणि बँक डिटेल्स तुमचे दिले पाहिजे, की इन केस रिफंड जेव्हा तुम्हाला मिळणार आहे, तर ते ह्याच बँक डिटेल्सवर भेटणार आहे. त्यानंतर ही सर्व प्रोसेस टी-पी जे आहे ते चेक करतो, व्हेरिफाय करतो. सर्व गोष्टी बरोबर असेल, तर तो रिकमेंड करतो आणि जर इथून टी-पीने येस केलं, तर तो जातो आपल्या एल-एल-सीकडे. एल-एल-सी म्हणजे पुन्हा तुम्ही जर इथे बघाल, तर इथे दिलेलं आहे लोकल लीड सेंटर. जो की एका जिल्ह्यासाठी एक दिलेला असतो. तर त्या सेंटरकडे रिकमेंडेशनसाठी जातं आणि एकदा एल-एल-सीने जर रिकमेंड केलं, की तो पुढे जातो आणि जर काही कारणास्तव जर नो म्हटलं, तर तुम्हाला परत त्या बेसिक डिटेल्समध्ये जाऊन जे काही तुम्हाला एरर दिलेल्या असतील, जे काही तुम्हाला चुकीच्या गोष्टी सांगितल्या असतील, त्या दुरुस्त करून तुम्ही पुन्हा या प्रोसेसमधनं एल-एल-सी रिकमेंडेशनमध्ये जाणार आणि इथे तुम्ही येस करून म्हणजे जर एल-एल-सीने येस केलं, तर तुम्ही इथून पुढच्या प्रोसेससाठी जाताय. मग तुम्ही इथे ए-ओ विल मेक रजिस्ट्रेशन. आता इथून पुढचं हे डिटेल जे आहेत, हे महत्त्वाचे रजिस्ट्रेशन असणार आहे, जे तुम्हाला इथे अ, सर्व बारीक-सारीक डिटेल्स तुम्हाला इथे द्यायचे आहे. त्यानंतर
ओरिएंटेशन मीटिंग. आता ह्या ओरिएंटेशन मीटिंगमध्ये कशासाठी असते? ही ऑनलाईन पण असू शकते आणि ऑफलाईन पण असू शकते. आता ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन मीटिंगमध्ये तुम्हाला काय केलं जातं, तर तुम्हाला या ठिकाणी सर्वात पहिले सर्वात पहिले महत्त्वाची गोष्ट काय दिली जाते, की तुम्हाला ही प्रोसेस जी आहे, ही प्रोसेस काय आहे, कशी आहे, कशा पद्धतीने ही चालते, ह्या प्रोसेसबद्दल तुम्हाला इथे सांगितलं जातं आणि ती प्रोसेस तुम्हाला इथे व्यवस्थित माहिती करून दिली जाते. त्यासाठी ही ओरिएंटेशन मीटिंग असते. जी ऑनलाईन पण असू शकते किंवा ऑफलाईनसुद्धा असू शकते. आता याच्यानंतर पुढची प्रोसेस असते ती म्हणजे लर्नर फॅसिलिटेटर ज्याला आपण एल-एफ असं म्हणतो आणि दुसरा सेंटर कोऑर्डिनेटर. मी नुकतंच तुम्हाला ते सांगितलं. तर याचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचं असतं ऑनसेट एक्झामसाठी. लक्षात घ्या, हेच जे 2 लोकं आहेत, ह्या दोघांना परीक्षा द्यावी लागते आणि या दोघांच्या परीक्षेच्या मार्कांवर तुम्हाला सेंटर मिळणार की नाही मिळणार, या सर्व गोष्टी ठरत असतात. तर ही जी काही रजिस्ट्रेशन जे आहे, ते एकदम योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे आणि हे रजिस्ट्रेशन करण्यासाठी जो फॅकल्टी, जो कोऑर्डिनेटर तुम्ही टाकणार आहे, हा अतिशय हुशार आणि त्याला यातलं व्यवस्थित नॉलेज असलं पाहिजे. बऱ्याच वेळेस काय होतं, की आपण असा एखादा सेंटर, असा कोऑर्डिनेटर किंवा फॅसिलिटेटर टाकतो, की जो इंजिनिअर झाला आहे, ज्याला खूप जास्त नॉलेज आहे. पण त्याला एम-एस-सी-आय-टी, एम-एस ऑफिस, ए-आय टूल्स याच्याबद्दल माहीत नसताना, अशा व्यक्तीला तो खूप शिकलेला जरी असेल, तरी तो आपल्या काही कामाचा नाही. एखादा ट्रेनी, एखादा विद्यार्थी असेल, जो चुणचुणीत विद्यार्थी म्हणतो आपण. असा चुणचुणीत विद्यार्थी त्या इंजिनिअरपेक्षाही जास्त मार्क आपल्याला आज या परीक्षेमध्ये मिळवून देऊ शकतो. तर ही काळजी तुम्ही प्रत्येकाने घ्यायची आहे. बरेच जण इथे चुकतात आणि ते इंजिनिअर झालेला मुलगा टाकतात परीक्षेला आणि त्यांच्या सेंटर ओनर म्हणून करतात. असं करू नका. तुम्ही जोही कोऑर्डिनेटर, जोही फॅसिलिटेटर टाकणार आहात, तो असा व्यक्ती टाका, की ज्याला त्या कोर्सबद्दलचं, त्याला त्या सिस्टमबद्दलची माहीत आहे. अशाच व्यक्तीला तुम्ही तिथे टाका. त्याच्यानंतर तुमची एल-एफची म्हणजे लर्निंग फॅसिलिटेटरची, सेंटर कोऑर्डिनेटरची तुमची ऑनसेट एक्झाम होणार. एका ठराविक तुमच्या जवळच्या सेंटरवर जाऊन तुमची ही परीक्षा होईल. तिथे इंटरव्ह्यू होईल. कोऑर्डिनेटरचा तर इंटरव्ह्यूसुद्धा घेतला जाईल आणि ह्या इंटरव्ह्यूच्या आणि एक्झामच्या बेसिसवर तुम्हाला सेंटर म्हणजे तुम्ही पास होता की नाही, यावर तुम्हाला सेंटर मिळतं की नाही किंवा पुढच्या प्रोसेसमध्ये तुम्ही जाऊ शकता की नाही, या सर्व गोष्टींबद्दलची माहिती डिटेल्स इथं मिळते. म्हणून ही जी परीक्षा आहे सॉरी. ही जी परीक्षा जी आहे, ती अतिशय महत्त्वाची परीक्षा आहे. प्रत्येकाला ही परीक्षा पास करावी लागते. आता एक लक्षात घ्या पुन्हा एकदा, समजा तुमच्या एरियामध्ये तुम्ही जर एकटे व्यक्ती असाल, अप्लाय करणार आहे, तर तुम्हाला फक्त ती परीक्षा पास होणं आहे. पास होण्याची टक्केवारी 50% आहे. तर जेवढ्याही मार्काचे पेपर असतील त्याच्या 50% मार्क मिळाले, की तुम्ही पास होतात आणि पुढच्या स्टेजसाठी तुम्ही जातात. पण लक्षात घ्या. पण तिथे एकापेक्षा जर जास्त लोकांनी, जास्त सेंटर्सने जर अप्लाय केलेला असेल, तर त्यामध्ये तुम्हाला टॉप येण्याची गरज असते. समजा 50 मार्काची परीक्षा आहे, तुम्हाला 45 मिळाले आणि एखाद्या सेंटरवाल्याला जर 47 मार्क भेटले किंवा 46 मार्क भेटले, तरीही तो पुढच्या स्टेजला जातो आणि तुम्हाला पुन्हा या प्रोसेसमधनं बाहेर काढून दिलं जातं. त्यामुळे ही जी ऑनसेट एक्झाम जी आहे, ही अतिशय महत्त्वाची आहे. तुम्ही म्हणाल, "सर एम-के-सी-एल ही अशी परीक्षा का घेतं?" एम-के-सी-एल त्यांच्या ब्रँड बाबतीत, त्यांच्या कोर्स बाबतीत अतिशय स्ट्रिक्ट आहे, की जो कोणी ह्या परिवारात येणार आहे, त्या परिवाराला त्या परिवाराबद्दल सर्व माहीत असलं पाहिजे. थोडक्यात त्या कोर्सबद्दल, त्या कोर्सबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन आणि त्याच्याकडे असणारा फॅकल्टी, त्याच्याकडे असणारा कोऑर्डिनेटर हा सुद्धा तेवढाच सक्षम असला पाहिजे, की जी एम-के-सी-एलपासून आलेली जी माहिती आहे, ती माहिती विद्यार्थ्यांपर्यंत व्यवस्थित त्याला पोहोचवता आली पाहिजे. असाच व्यक्तीला एम-के-सी-एल सेंटर देतं. त्यामुळे ही जी परीक्षा आहे, ही एकदम निर्णायक अशी परीक्षा असते, की ती परीक्षा पास झालं तर पुढची प्रोसेस सोपी असते. म्हणून ही जी परीक्षा जी आहे, ही अतिशय महत्त्वाची आहे. तर ही सर्व प्रोसेस, याचा अभ्यासक्रम काय असतो, याच्यामध्ये तुम्हाला काय-काय अभ्यास करायचा आहे, याची डिटेल माहिती मी आपल्या श्री साई अकॅडमी या ॲपमध्ये मी टाकणार आहे. ती तुम्ही तिथे जाऊन ते ॲप डाउनलोड करून Play Storeवरनं तुम्ही ते जाऊन ती बघितलं पाहिजे आणि त्या व्हिडिओमध्ये काय-काय अभ्यासक्रम आहे, त्या अभ्यासक्रमाप्रमाणे अभ्यास केला पाहिजे. ओके, तर ही प्रोसेस पुढची आहे. त्यानंतर ह्या सर्व गोष्टीतून तुम्ही जर झाले, की तुम्ही इलिजिबल ए-ओ होऊन जातात आणि तुम्हाला मग उरलेलं जे काही परफॉर्मन्स गॅरंटी आहे, जी परफॉर्मन्स गॅरंटी अमाउंट जी आहे, ती तुम्हाला भरावी लागते. थोडक्यात तिला आपण डिपॉझिट म्हणूया, की एम-के-सी-एलकडे आपल्याला डिपॉझिट द्यावं लागतं. किती असतं, काय असतं तेही मी सांगणार आहे. पण ही प्रोसेस पहिले माहीत करून घ्या.
त्याच्यानंतर लीगल डॉक्युमेंट्स, तुमचं HR, IT इन्फ्रास्ट्रक्चर सांभाळणारा कोण आहे, हार्डवेअर सांभाळणारा कोण आहे, ट्रेनिंग प्रोव्हायडर कोण आहे, हे सर्व डिटेल्स तुम्हाला इथे भरावं लागतात. ही प्रोसेस झाल्यानंतर बाकी म्हणजे तुमचं सेंटर मिळण्यातच आहे, असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर पुढचं असतं TP फायनल रिकमेंडेशन, की TPने एकदा फायनल सर्व डिटेल्स चेक केले, सर्व ओके आहे. या सर्व गोष्टी झाल्यानंतर तो पुढे नेतो आणि जर येस दिला, तर तो LLCकडे जातो. LLC व्हिजिट करते तुमचं सेंटर. त्यांच्या नॉर्म्सप्रमाणे ज्या गोष्टी अपेक्षित आहेत, त्या सर्व आहेत का? हे चेक करते. असेल तर तुम्हाला रिकमेंड करते, नसेल तर नो म्हणून तुम्हाला या प्रोसेसमधनं बाहेर करून देते आणि तुम्ही जे डिपॉझिट दिलेलं आहे, हे रिफंडसुद्धा करून देते. आणि जर येस म्हटलं, तर पुन्हा RLCकडे जातं, जे रिजनल ऑफिस आहे, तिथे जातं आणि एकदा जर त्यांच्याकडनं तुम्हाला रिकमेंडेशन भेटलं, तर तुम्हाला सेंटरचा एक सेंटर कोड मिळतो आणि 1 जानेवारी 2026 पासनं तुम्ही MSCITसाठीचे ॲडमिशन्स टाकण्याची परवानगी तुम्हाला यामधनं मिळून जाते. तर एकंदरीत ही अशी प्रोसेस असते. या प्रोसेसमधनं आपल्याला जावं लागतं आणि या प्रोसेसमधनंच आपल्याला सेंटर मिळू शकतं. ओके. तर ही सर्व प्रोसेस प्रत्येकाला माहीत असली पाहिजे. एकदा पुन्हा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. वेबसाईटवरही दिलेलंच आहे हे फ्लोचार्ट पूर्ण. पण तुम्हाला जे मी सांगितलं ते पुन्हा एकदा वाटलंस तर रिव्हर्स करून हे पूर्ण बघा. काही अडी-अडचण वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ॲपमध्ये पण तुम्हाला चॅट बॉक्स दिलेला आहे. त्या चॅट बॉक्समध्येही टाकलं तर डायरेक्टली तो प्रश्न माझ्याकडे येईल आणि मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. ती पुन्हा ते प्रोसेसची शॉर्टलिस्ट केलेलं आहे, की बाबा ऑनलाईन फॉर्म भरणे, TP, LLC रिकमेंडेशन होईल, तुम्हाला फीस भरायची आहे, ओरिएंटेशन मीटिंग होईल, ऑनसेट एक्झाम होईल. त्याच्यानंतर तुम्हाला सेंटर सेटअप करावे लागतील, जे काही कॉम्प्युटरचा सेटअप आहे, हे पण मी त्या येत्या व्हिडिओजमध्ये, ॲपमध्ये मी सांगणार आहे. व्हेरिफिकेशन जे आहे, ते तुम्हाला इथं कळेल आणि फायनल रिकमेंडेशन MKCL कडनं तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर ह्या ज्या इम्पोर्टंट डेट्स आहेत, की 14 ऑक्टोबर जसं मी तुम्हाला सांगितलं, की त्याची स्टार्ट डेट आहे 30 ऑक्टोबर आजच्या घडीपर्यंत 30 ऑक्टोबर लास्ट दिलेली आहे. कदाचित ती वाढूही शकते. तर वेबसाईटवर अपडेट होऊन जाईल. तर MKCLच्या वेबसाईटवर या सर्व गोष्टी जाऊन तुम्ही पाहू शकता. त्यानंतर 16 ते 4 नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला ती फीस भरायची आहे 10,000 जी रजिस्ट्रेशन फी आहे, ती तुम्हाला भरायची आहे. MKCLने सांगितल्याप्रमाणे जी एक्झाम आहे ती 22 ते 25 या तारखेच्या दरम्यान तुमची परीक्षा होणार आहे. थोडेफार दिवस इकडं-तिकडं होऊ शकतात. पण आजची जी टेंटेटिव्ह डेट आहे ती 22 ते 25 या कालावधीमध्ये आहे आणि साधारण 15 ते 24 डिसेंबरपर्यंत MKCL रजिस्ट्रेशन प्रोसेस पूर्णपणे कंप्लीट करून 1 जानेवारीला तुम्हाला ॲडमिशन्स टाकण्याची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला सुरू करून देण्यात येणार आहे. तर माझ्या मते मला जे काही गोष्टी कव्हर करायच्या होत्या, त्या सर्व याच्यामध्ये कव्हर केल्या आहेत आणि अजूनही तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते तुम्ही विचारू शकतात. आता याच्यात काही बेसिक ऑनसेट एक्झामबद्दलची डिटेल्स आहे. की तुम्ही जेवढेही विद्यार्थी तुम्ही ॲट अ टाईम 4 सेंटर कोऑर्डिनेटर 1 आणि फॅकल्टीज 4 म्हणजे LF जे आहे ते 4 तुम्ही भरू शकतात. एका एका फॅकल्टीसाठी ₹250 रजिस्ट्रेशन फी आहे. तर तुम्ही 4 भरले तर ₹1000 तुम्हाला भरावे लागतील आणि मी तुम्हाला अ, माझ्या बाजूने मी तुम्हाला हिंट देतो, की तुम्ही जास्तीत जास्त LF भरा, की त्याच्यापैकी ज्यालाही जास्त मार्क भेटतील ते मार्क धरले जातात. लक्षात घ्या. तर एखाद्याला कमी पडले, दुसऱ्या विद्यार्थ्याला जास्त पडले, तर ते मार्क धरले जातात. म्हणून सेंटर रजिस्ट्रेशन LF रजिस्ट्रेशन करताना कमी करू नका. त्याच्यात तुमचे जेही हुशारात हुशार विद्यार्थी असतील, त्यांना विद्यार्थी म्हणा किंवा फॅकल्टी म्हणा, ते तुम्ही भरू शकता. रजिस्ट्रेशनची तुम्हाला लिंक दिलेली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक असणार आहे. त्याचप्रमाणे ओपन एरियाची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. ही मेन MSCITची वेबसाईट आहे. हे सर्व डिटेल्स तुम्हाला इथं भेटतील आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला नक्की आवडत असेल, तर नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या ओळखीच्या लोकांना शेअर करा, की जेणेकरून त्यांनाही या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. आता ही पूर्ण प्रोसेस लक्षात घ्या, की तुमच्या 10,000 रजिस्ट्रेशन फी व्यतिरिक्त तुम्हाला काय-काय लागतं. तर सर्वात पहिले ₹10,000 रजिस्ट्रेशन फी व्यतिरिक्त ₹250 मी जसं ऑनसेट एक्झामचं रजिस्ट्रेशन पर पर्सन तुम्हाला द्यावे लागते, ते ॲडिशनल लागतं. आणि जे काही तुम्हाला सिक्युरिटी डिपॉझिट ज्याला MKCL परफॉर्मन्स गॅरंटी असं म्हणतो, त्याच्यासाठी 25,000 ते 50,000 25,000 ग्रामीण भागासाठी आणि 50,000 शहरी भागासाठी. तर अशा पद्धतीने तुम्हाला ते दिलं जातं आणि हा रिफंडेबल असतं इन सर्टन कंडिशन्स. जेव्हा तुम्हाला सेंटर मिळतं, तुम्ही वर्षभरात जर ते सेंटर चालवलं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही काही कारणास्तव बंद केलं, तर तुम्हाला हा रिफंड भेटतो. पण वर्षाच्या आत जर काहीही झालं, तर तुम्हाला हा रिफंड भेटत नाही. याच्याबद्दल डिटेल मी जरी काही चुकलो असेल, तर तुम्ही वेबसाईटला जाऊन पाहू शकता. या व्यतिरिक्त 200 स्क्वेअर फीटचा एरिया तुम्हाला इथे लागतो. त्यानंतर कॉम्प्युटरचं कॉन्फिगरेशन काय पाहिजे? एक सर्व्हर पाहिजे,
10 तुम्हाला क्लायंट्स पाहिजे, अशा 11 पीसींचा तुम्हाला सेटअप लागतो विथ बॅटरी बॅकअप. त्याचप्रमाणे प्रिंटर, स्कॅनर, सीसीटीव्ही कॅमेरा, इंटरनेट, ड्रिंकिंग एरिया या सर्व गोष्टींबद्दल मी पुन्हा आणखी एक व्हिडिओ बनवणार आहे, की जी थोड्या लेट बनवेल, आत्ता नाही बनवणार. पण त्या ॲपमध्येच भेटणार तुम्हाला YouTubeवरती व्हिडिओ भेटणार नाही. तर या सर्व गोष्टी डिटेलमध्ये तुम्हाला जेव्हा एकदा मिळाल्या, की त्या तुम्ही प्रोसेसमध्ये काय खर्च लागतो त्याचं कॅल्क्युलेशन करू शकतात आणि एकदा हे सेंटर मिळालं, तर मी 100% सांगतो, एखाद्या सेंटरने 200 जरी ॲडमिशन केले, ₹5,000 फीजने जरी म्हटले, तुमचा काय जो खर्च असेल तो वगळून जरी म्हटले, तरी एक खूप मोठा ॲडिशनल व्यवसाय तुम्हाला ह्या एम-के-सी-एल, एम-एस-सी-आय-टी या सेंटरमधनं मिळू शकतो. त्याचबरोबर एम-के-सी-एलचे अजून जे ऑफरिंग्ज आहेत, अजून जे कोर्सेस आहेत, त्याचीही मान्यता तुम्हाला मिळते आणि ही सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, की ज्याच्यातून तुम्हाला ते मिळाल्यानंतर ॲडिशनल कोर्सेससुद्धा एक गव्हर्नमेंट मान्यताप्राप्त सर्टिफिकेटसोबत तुम्ही देऊ शकता. तर विद्यार्थ्यांची संख्या नक्कीच अशा सेंटरकडे ओढ वाढते आणि याच्यासाठी तुम्ही नक्कीच प्रयत्न कराल आणि हे सेंटर मिळवण्यासाठी या प्रोसेसमध्ये नक्की सहभागी घ्याल आणि याच्यात काही प्रश्न, काही अडी-अडचण असतील, तर नक्कीच तुम्ही ह्याच्यामध्ये कमेंटमध्ये टाका. मी नक्की त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. ओके. तर आजच्या व्हिडिओसाठी बस एवढंच. अजून काही प्रश्न असतील, काही अडी-अडचणी असतील, तर नक्की कमेंटमध्ये सांगा. ॲप डाउनलोड करून इथून पुढच्या ज्या व्हिडिओज मी टाकणार आहे, त्या बघण्यासाठी ॲपमध्ये पण या आणि तिथे या सर्व व्हिडिओज तुम्ही पाहू शकताय. ओके. तर आजच्या व्हिडिओसाठी इथेच थांबूया. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.